नमस्कार. माझ्या हातामध्ये एक रोप दिसतंय आणि हे जे रोप आहे हे कोणत्या झाडाचं आहे हे बहुतेक जणाला ओळखू येणार नाही, कारण मी सुद्धा पाहिल्या वेळेसच ही रोप पाहतो. नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम मोठे, कृषी सहसंचालक सेवानिवृत्त. डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आपण एप्रिल महिन्यामध्ये एक वेगळ्या न्यूजपेपरमध्ये बातमी ऐकली असेल आणि काही यूट्यूब चॅनलवर सुद्धा ती बातमी तुम्ही ऐकली असेल. यवतमाळ जिल्ह्यामधील पुसद तालुक्यात मौजे खुर्शी येथील एका शेतकऱ्याच्या झाडाची किंमत त्यांनी जे प्रायव्हेट व्हॅल्युएशन जे केलं होतं त्याचं तब्बल 4,97,00,000 म्हणजे 5 कोटी एवढं झालं होतं. हे जे व्हॅल्युएशन त्या झाडाचं झालं होतं ते झाड होतं रक्तचंदनाचं, आणि हे रक्तचंदनाचंच रोप आहे. आणि ह्या रक्तचंदनाच्या त्या वृक्षाविषयीच आपण आज माहिती घेणार आहोत. आपण आज जालना जिल्ह्यातील एक परतूर तालुका आहे, त्या परतूर तालुक्यातील रायपूर या गावातील अभय नर्सरीमध्ये आलेलो आहोत. आणि हे अभय नर्सरीचे जे मालक आहेत ते रक्तचंदनाची रोपं तयार करून विकतात आणि याची लागवड कशी करायची याचं मार्गदर्शन पण करतात. अभय नर्सरीचे जे मालक आहेत ते वेल एज्युकेटेड असे व्यक्ती आहेत. त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामधून BSc हॉर्टिकल्चर ही पदवी संपादन केलेली आहे आणि नोकरीच्या फंद्यात न पडता वडिलोपार्जित जो नर्सरीचा धंदा आहे त्यांनी फार मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे. तर सुरुवातीला मला परिचय करून द्या. नमस्कार, माझं नाव अभय कुमार बाजीराव काळुंके. मी अभय नर्सरी व छत्रपती हॉर्टिकल्चर नर्सरी मौजे रायपूर तालुका परतूर जिल्हा जालना या दोन्ही नर्सरीचं मॅनेजिंग डायरेक्टर आहे. आपल्या नर्सरीमध्ये फळबागेमध्ये जवळपास 15 ते 20 प्रकारचे फळ पिकं बनवतो आणि वनशेतीमध्ये आपण रक्तचंदन, पांढरं चंदन, मोहगनी, सागवान, मिलियाडुबिया, सरू हे वेगवेगळ्या प्रकारचे आपण बनवतो. तर त्यामध्ये आपण आज आता हे रक्तचंदनचं पाहत आहोत. हे जे रक्तचंदन आहे याला इंग्रजीमध्ये रेड सँडलवूड म्हणतात. आपल्याला माहीत असलेलं चंदन आणि हे रक्तचंदन यामध्ये दुरान्वयही काही संबंध नाही, फक्त नाम साधर्म्य आहे. आपल्याला माहीत असलेलं जे चंदन आहे त्याला इंग्रजीमध्ये व्हाईट सँडलवूड म्हणतात आणि त्याचा उपयोग जो आहे तो सुगंधी द्रव्य, साबण, अगरबत्ती तयार करणे किंवा आयुर्वेदामध्ये होतो. सफेद चंदनाला सुगंध असतो परंतु रक्तचंदनाला सुगंध नसतो. रक्तचंदनाच्या झाडामध्ये एक लाल रंगाचा द्रव स्रावत असतो आणि त्यामुळं ते जे लाकूड आहे ते लाल बनत जातं. वाळलेलं लाकूड अगदी लालबुंद होतं आणि त्यामुळंच त्याला रक्तचंदन असं म्हटलं जातं. सागाप्रमाणेच हे लाकूड घनफुटामध्ये विक्री केलं जातं. हे लाकूड टिकाऊ असतं, कठीण असतं आणि सहजासहजी याला वाळवी लागत नाही. चीन, जपान, सिंगापूर या देशामध्ये याला खूप मागणी आहे. चीनमध्ये या लाकडापासून किमती आकर्षक असं नक्षीबाज फर्निचर तयार केलं जातं. जपानमध्ये म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे वाद्य तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आपल्याकडे देवाच्या मूर्ती, मणी, बाहुल्या इत्यादी तयार करण्यासाठी या लाकडाचा उपयोग केला जातो. या प्रजातीची लुप्त प्रजाती म्हणून जागतिक स्तरावर नोंद झाल्यामुळं याच्या तोडणीवर बरीचशी बंधनं आलेली आहेत. मगाची तुम्हाला मी स्टोरी सांगितली होती की एका झाडाची किंमत व्हॅल्युएशन प्रायव्हेट व्हॅल्युएशन 4,97 कोटी एवढं झालं होतं. त्याची स्टोरी आधी सांगतो आणि त्यानंतर तुम्हाला या पिकाकडे वळायचं का नाही हे लक्षात येईल. खुर्शी गावामध्ये केशव शिंदे नावाचे जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे एक 100 वर्षापूर्वीचं झाड एका बांधावर होतं आणि त्यांना घरच्याला कोणालाच माहीत नव्हतं की हे झाड कशाचं आहे. ज्यावेळेस त्यांची जमीन भूसंपादनामध्ये गेली रेल्वेच्या, त्यावेळेस ते झाड पण भूसंपादनामध्ये आलं आणि त्याची सर्वे करायला जी टीम आली केंद्र सरकारची त्यामध्ये कर्नाटकचे एक ऑफिसरसुद्धा होते आणि त्यांनी सांगितलं की रक्तचंदनाचं झाड आहे आणि याची जी किंमत आहे ती फार मोठी किंमत आहे. आणि ज्यावेळेस याचं गव्हर्नमेंटने व्हॅल्युएशन केलं तर त्यावेळेस काही हजारामध्ये त्याचं व्हॅल्युएशन आलं, परंतु त्या शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये होतं की हे फार मौल्यवान असं झाड आहे आणि त्यासाठी त्यांनी प्रायव्हेट व्हॅल्युएशन जे करतात त्यांच्याकडून ते व्हॅल्युएशन केलं आणि त्याचं व्हॅल्युएशन 4,97,00,000 एवढं भरलं. परंतु सरकार त्याचं व्हॅल्युएशन तेवढं करायला तयार नव्हतं. त्यावेळेस शेवट ते नागपूरच्या खंडपीठामध्ये गेले आणि खंडपीठामध्ये त्यांचा बहुतेक खटला आणखी आहे, परंतु आतापर्यंत त्या शेतकऱ्याला 1.5 कोटी वन विभागाने त्यांना दिलेले त्या शेतकऱ्याला. एवढं मौल्यवान असं हे झाड आहे. तुम्ही कसं काय इकडं रोपं विकायला लागले याचे आणि आतापर्यंत किती रोपं विकली आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये किती लावले? रक्तचंदन हे सुरुवातीला मी बँगलोरमध्ये पाहिलं की हा. ज्यावेळेस मी IWST ला जिथं बँगलोरला एक चंदनाची व्यापारी शेती कशी करायची हा.
ह्याचं मी प्रशिक्षण घ्यायला 7 दिवसाचं निवासी प्रशिक्षण घेतलं. त्यावेळेस मी रक्तचंदनचे तिथे काही झाडं पाहिले ओके. आणि काही सफेद चंदनचे पाहिले. तर सफेद चंदनचे 1000 झाडं लावले हा. आणि त्याचसोबत काही रक्तचंदनचे मी झाडं घेऊन आलो. हा. तर ते आजपर्यंत मी 5 ते 10,000 मागच्या 5-6 वर्षात रक्तचंदनचे झाडं स्वतः बनवून विकले. आणि ह्या चालू वर्षी आपण 2025 मध्ये आजपर्यंत 10,000 पेक्षा जास्त झाडं विकलेत. आणि सध्याही माझ्याकडे एक 25 ते 30,000 रोपांचं बुकिंग आहे रक्तचंदन मध्ये, जी लागवड मराठवाड्यामध्ये होणार आहे. ह्या लागवडीमध्ये सध्या जवळपास आपण 40,000 पर्यंत, म्हणजे 2025 ला 40,000 पर्यंत रोपांची आपली शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावरती लागवड होत आहे. आणि ह्याचं जे उत्पादन आहे, कारण ह्या झाडाला परिपक्व व्हायला एक 25 ते 30 वर्षाचा कालावधी लागतो. आणि ह्या कालावधी जास्त असल्यामुळे हे शेतकऱ्याला म्हणजे भविष्यात, ज्याला आपण FD म्हणू किंवा आता आम्ही रिटायरमेंट प्लॅन म्हणू, ह्या पद्धतीने आम्ही आता शेतकऱ्याला कुठलं पेन्शन नसतं किंवा रिटायर झाल्याच्या नंतर मोठी अमाऊंट येत नाही, तर आम्ही हे चंदन आणि रक्तचंदन लागवड करून रिटायर झाल्याच्या नंतर जी मोठी एक अमाऊंट मिळते, त्या पद्धतीने आम्हाला रक्तचंदन मधून पैसे मिळतील, ह्या उद्देशानं आम्ही बांधावरती रक्तचंदनची लागवड केलेली आहे. आंध्र प्रदेश राज्याचे जे वन विभागाचे प्रमुख आहेत, मोहम्मद इलियास रवी, हे जे सांगतात ते आपल्याला बिलकुल पटणार नाही आणि खरंही वाटणार नाही. ते सांगतात, तुम्ही जर 1 एकर रक्तचंदनाची लागवड जर केली तर तुमची मुले किंवा नातवे भविष्यामध्ये अब्जोपती बनवू शकतात. 1 एकरामध्ये जर तुम्ही 100 झाडे लावली आणि ती 25 वर्षांनी जर तोडली तर त्यापासून तुम्हाला 50 ते 100 कोटी रुपये मिळू शकतात, असं त्यांचं म्हणणं आहे. आकडा फार मोठा आहे, आपल्याला विश्वास बसणार नाही. परंतु आपल्या महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याची बातमी वाचून, म्हणजे ती मी तुम्हाला सांगितलेली यवतमाळच्या शेतकऱ्याची बातमी वाचून, यामध्ये थोडी सत्यता वाटते. बियापासनं रोपं आपण बनवतो आणि भारतामध्ये सर्वात चांगल्या क्वालिटीचं जे रक्तचंदन तयार होतं, हे तिरुपती बालाजी हे जे देवस्थान आहे, तो जो परिसर आहे त्या ठिकाणी एक होतं. काही भाग म्हणजे कर्नाटकचा आहे आणि काही तामिळनाडूचा आहे. या 2-3 ठिकाणी जे क्वालिटीचं बियाणं मिळतं, आपण तिकडनं बियाणं मागवतो आणि त्याच बियापासून हे रक्तचंदनचे रोपे बनवतो. साधारण जर्मिनेशन पर्सेंटेज किती आहे ह्याचं उगवण क्षमता हे 70 ते 80% उगवण क्षमता आहे ह्याची. आपल्याकडे आता जे सँडलवूड कल्टिवेशन आहे, म्हणजे व्हाईट सँडलवूड म्हणतो, ज्याचं की आपण ऐकलं असेल की बांधावरून चुरून नेलं चोरांनी, कोणाच्या घरामधून चुरून नेलं, ती चंदनाचा गाभा चुरून नेतात त्यांच्या त्या बुंद्यामधून. तर ते चंदन वेगळं आणि हे चंदन वेगळं. हे चंदन म्हणजे एकदम मोठ्या झाडासारखं होतं, चिंचासारखं होतं, लिंबासारखं होतं, मोठं झाड होतं याचं. आणि ह्याला काय गाभा बिभा नसतो. जसं आपला सागाचं झाड असतं लाल बुंद, तसं ही लाल बुंद कापल्यानंतर ते आपल्याला तो बुंदा किंवा त्याचे फांदे दिसतात. त्याच्या फांद्या उपयोगाच्या आहेत, हा बुंदा उपयोगाचा आहे. बरोबर आहे. बरोबर. याची लागवड करता येईल का, मोठा प्रश्न आहे. तर मी DFO आहेत वन विभागाचे, त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की गव्हर्नमेंटने याला लागवडीस परमिशन दिलेली आहे. त्याची लागवड केल्यानंतर तुम्ही 7/12वर नोंद घ्या आणि तोडणीस मात्र तुम्हाला वन विभागाची परवानगी लागते. आणि त्यांनी सांगितलं की ज्या शेतकऱ्याला मुलाला भविष्यामध्ये तो जर डॉक्टर झाला आणि त्याला जर दवाखाना बांधून द्यायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही झाडं विका, तुम्हाला ते बंगल्या बांधून देण्याची किंमत ह्या झाडामधून मिळेल. म्हणजे एवढं मौल्यवान असं हे रक्तचंदनाचं झाड. जे रक्तचंदनाचं झाड आहे, जशी ते आपले दुसरं चंदन आहे, त्याला व्हाईट सँडलवूड म्हणतो आपण, त्याच्या चोऱ्या होतात. मग ह्याच्या पण चोऱ्या होतील ना? नाही, ह्याची चोरी होत नाही, कारण ह्याचं जे लाकूड आहे आपल्या पाठीमागे जे तुम्ही पाहतात, हे मिलिया डुबियाचं आहे. तसं हे झाड पूर्ण वाढणार आहे आणि हे झाड वाढल्याच्या नंतर पूर्ण तोडून न्यायला तुम्हाला ट्रॅक्टर किंवा ट्रकच लागणार आहे. बर. हा, कारण ह्याला ह्याला गाभा नाही. पूर्ण लाकडाचं ज्याचं बुंदा आहे, ह्याचं जे खोड हा. आहे, सागाचे लाकडाचं जसं हाईट वाढते तसं ह्याचंही पूर्ण वाढ होते. पण हे आंब्यासारखं थोडंसं गोल आकार वाढल्या जातं नंतर भविष्यात. गोलाकार. हा, थोडंसं गोल होतं, पण उंच वाढणाऱ्या वनस्पतीमध्ये ही वनस्पती येते. म्हणजे चोरीची ह्याची नाही, शक्यताच नाही. कारण ह्याचं डायरेक्ट लाकूड कुठं विकता येणार नाही समोरच्या व्यक्तीला चोरून. कारण जे पांढरं चंदन आहे त्याचा सुगंधी गाभा बऱ्याचशा कारखान्याला उपयोग होतो आणि सुगंधी जे अत्तर चोप ते तयार होतं त्यामध्ये वापर होतो. पण ह्या लाकडाचं फर्निचर आणि मौल्यवान वस्तू आणि औषधी उपयोग होतो, त्यामुळे ह्याचं चोरीची म्हणजे शक्यता आजपर्यंत हे चोरीला गेले मी असं ऐकलेलं नाही. शेतकरी बंधूंनो, माझं तर म्हणणं असं आहे की बेंगलोरला ही जंगली वनस्पतीवर जी संशोधन करणारी एक केंद्र सरकारची संस्था आहे, तर त्यांचं यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा हे रक्तचंदनाची जी लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना ते सांगतात. आणि कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळा या राज्यामध्ये सलग लागवड पण शेतकऱ्यांनी केलेली आहे. माझं म्हणणं की तुम्हाला सरळ लागवड करायची नसेल तर इतर झाडं लावण्यापेक्षा
तुम्ही जर ही रक्तचंदनाची झाडं तुमच्या बांधावर जरी लावली तर 30-40 वर्षानंतर याचे लाखांनी नाही तर कोटींनी पैसे होऊ शकतात. तरी पण तुम्ही अधिकच्या माहितीसाठी याचं तुम्ही ट्रेनिंगला जी ह्याला बेंगलोरला जी संस्था आहे तिचं जे नाव आहे इन्स्टिट्यूट ऑफ वूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, जंगली झाडं आहेत त्याच्यावर संशोधन करणारी ही संस्था आहे. रक्तचंदनाचं रोप आहे हे किती दिवसाचं असेल? हे 1 वर्षाचं आहे. 1 वर्षाचं आहे. हो, 1 आणि वर्ष. किती वर्षानंतर विकायला येते? हे किती दिवसानंतर? ह्याला 25 ते 30 वर्ष लागतात. नाही विकायला किती येतं तुम्ही बी लावल्यानंतर ती? बी लावल्याच्या नंतर हे साधारणतः 8 ते 9 महिन्यानंतर विक्रीला रोप योग्य होतं. पण आता तुमचे रोपाचे कलमाचे भाव सतत बदलत राहतात, त्याची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन बदलते तसे. तर तसं आता तुमचं सध्याचे भाव काय आहे त्याचे? ह्याचा आमचं म्हणजे वर्षभर एकच भाव असतो याचा. हा, हा. 1 वर्षाच्या रोपाचा आम्ही हे 40 रुपये प्रमाणे एक रोप विक्री करतो. लोक आता मागणी करायला लागलेली आहे त्याची. हो, याची मागणी आता वाढली आहे. बरं. कारण बांधावरती जेव्हापासून तो पुष्पा पिक्चर आला हिंदी, हा. तेव्हापासून ह्याची मागणी वाढली आहे. पुष्पामध्ये काय आहे? हे रक्तचंदनच आहे. काय चोरी आहेत का त्याच्यात? नाही नाही, चोरी म्हणजे पुष्पा पिक्चर मधनं लोकांना कळालं की रक्तचंदनाचा व्यापार इतक्या मोठ्या लेवलला आहे. आता हे समजा तुम्हाला सलग लागवड करायची शेतामध्ये किंवा बांधावर लागवड करायची, त्याचं काय अंतराचं ठरलेलं आहे का? हो, आता जे आंध्र प्रदेशमध्ये आहेत किंवा कर्नाटक, तामिळनाडूमध्ये जी लागवड आहे, हा. तर त्यांची लागवड एक सलग शेतामध्ये लावली तर 15 बाय 15 हम्म. म्हणजे एकरी 300 झाडं बसतात किंवा मग 10 बाय 10 एकरी 450 झाडं बसतात. बरं. ह्या पद्धतीने आहे. आणि बांधावर जर लागवड केली हा. तर आपण 10-10 फुटावर झाडं लावू शकतो. मग ह्याला काय रोग कीड वगैरे काही असं आहे का काही? नाही, ह्याला रोग कीड आणि फवारणी कुठलीही नाहीये. हा. फक्त आपण सुरुवातीला ह्याला 2 ते 3 वर्ष पाण्याची काळजी घ्यावा लागेल. हा. की ह्याला ठिबक असेल, बांधावर जे असेल तर ठिबक लावणं गरजेचं आहे. बरं. आणि शेतात असेल तरी ठिबक लावणं गरजेचं आहे. म्हणजे सुरुवातीला चांगलं म्हणजे मॉर्टिलिटी होऊ नये म्हणून. हो, मॉर्टिलिटी होऊ नये. आणि एकदा झाड सेट झालं जमिनीत 2-3 वर्षानंतर, हा. त्याच्यानंतर पाणी नाही दिलं तरी चालेल. पण हा. पाणी आणि खत जर दिलं आपण रासायनिक थोडस, हा. तर झाडाचा आपला जो बुंदा आहे, हा. झाड पोचण्यास आणि बुंदा वाढण्यास मदत होईल. बरं. ज्याच्यामुळे आपलं उत्पादन जास्त मिळेल. आंध्र प्रदेशामध्ये या झाडाचं क्षेत्र जे आहे ते सर्वात जास्त आहे. आंध्र प्रदेशातील जो डोंगरी भाग आहे, जिथे लाल माती आहे, जिथं पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होतो, जिथं दगडी टेकड्या आहेत, त्याच्या उतारावर हे जे झाडं आहेत ते नैसर्गिकरित्या उगवलेले आपल्याला दिसून येतात. शेषाचलम, वेलीगोंडा, लंकामाला, पलकोंडा या डोंगरी भागामध्ये आंध्र प्रदेशाच्या या रक्तचंदनाचा नैसर्गिक आढळ आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो. जिथं उष्ण हवामान आहे, कोरडं हवामान आहे, पाऊस कमी पडतो, अशा भागामध्ये या आंध्र प्रदेशाच्या हे रक्तचंदनाचं क्षेत्र जे आहे ते फार मोठं आहे. शेतकरी बंधूंनो, श्री अभयकुमार काळुंके यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं उद्यान पंडित हा पुरस्कार देऊन पुरस्कार केलेला आहे. राज्यपालाच्या हस्ते त्यांचा उद्यान पंडित म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे. माझ्या पाठीमागे जे आहे हे सफेद चंदन आहे. याचा जो बुंदा आहे, हा बुंदा मोठा झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो गाभा असतो त्या गाभ्यातून सुगंधी द्रव्य किंवा तेल काढलं जातं आणि याच चंदनाची सहसा चोरी होते आणि बुंदा कापून नेला जातो आणि त्यातला गाभा काढून तो विकला जातो. आता मी तुम्हाला हे जे रक्तचंदन आहे म्हणजे रेड सँडलवूड आहे ते कसं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. या इकडं श्री अभयकुमार काळुंके यांनी आपल्या शेताच्या बांधावर या रक्तचंदनाची लागवड केलेली आहे. हे 3 वर्षाचं झाड आहे आणि त्याची जी उंची जर पाहिली, आता तुम्ही पाहताय की जवळपास 10 फुटापर्यंत त्याची उंची गेलेली आहे. ही पानं जर तुम्ही पाहिली तर ही पानं साधारणतः आपल्याला जांभळीसारखी आकाराची दिसत आहेत. हे बघा, त्याचं खोड आहे, हे पांढरं खोड, चिंचासारखं खोड दिसतंय तुम्हाला हे. आणि याचाच पुढं मोठा वृक्ष होतो, याच्यामध्ये गाभा नसतो.